हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. बिग बॉस मराठी सीझन 5चा ग्रँड फिनाले पार पडला. ट्रॉफी नाही आली, पण दिल जिंकली. असं अभिजित माझ्यासोबत आहे. कसा आहेस? मस्त एकदम फाईट अँड फाईन. म्हणजे मला हे अभिजित बाकी हे जे हॅशटॅग ट्रेंड होत होतं की अभिजित बाकी आहे. नाही, पण तू मन खूप जिंकलायस अभिजित. त्याचा किती प्राऊड फील आहे? खूप आणि सगळ्यात महत्त्वाचं तेच होतं कारण मी एक टाईम माझा गेला आहे. मला माहिती आहे ट्रॉफी जिंकण्याचा आनंद केवढा मोठा असतो. पण जर मनं जिंकू शकलो तर ते लोकांपर्यंत राहतं आणि खूप वर्षांसाठी राहतं. कारण ट्रॉफी जिंकल्यानंतर एक कधी-कधी असं होतं की झालं, दिलं आता ह्याला. जे ह्याला पाहिजे होतं आम्ही मिळवून दिलं. यू नो पण जर मनामध्ये तुम्ही घर केलं ना, तर मग ते आयुष्यभर राहतं. त्यामुळे पहिल्यांदा मी भरपूर त्याच्यानंतर पण लोकांनी ट्रॉफ्या जिंकल्या. पण मी जे घर केलेलं मनामध्ये, ते अजूनही 20 वर्षापर्यंत आणि आता एकदा परत मी सक्सेसफुली ते करू शकलो. तर खुशी आहे त्याची. अगदीच गप्पा होणार आहेत. त्याआधी हात कसा आहे, गुडघा कसा आहे? ठीक-ठाक आहे. चालल्यात गोष्टी. अजूनपर्यंत फंक्शनिंग आहे. होपफुली आता हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग टेस्ट करेन. आणि दुसरी गोष्ट, वाढदिवस आहे, त्यासाठी वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. खूप छान दिवशी बाहेर आला, म्हणजे फॅमिली सोबत बर्थडे सेलिब्रेट केला. हो, ज्यावेळेला डिक्लेअर केलं तेव्हा मी खूप खुश होतो. बाकी सगळे अरे यार, अरे यार. मी म्हटलं 6ला संपेल, 7ला मी बर्थडे सेलिब्रेट करायला मजा आहे. तर हा आनंद आहे. थँक्यू. अगदीच. पण ना, मला एक खूप पर्सनल प्रश्न हा विचारायचा आहे की कदाचित ट्रॉफी जिंकल्यावर जे प्रेक्षक आता तुला म्हणतायत की तूच आमचा विनर आहे, ते कदाचित मत वेगळं असलं असतं की नाही रे, एक ती भीती होती. म्हणजे एक्झॅक्टली काय? जे प्रेक्षक आता म्हणतायत की आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, तूच आमचा विनर आहेस, तू आमचा. ते कदाचित असं पण झालं असतं कारण का बहुमत सूरजच्या बाजूने होतं किंवा महाराष्ट्र जरा डायसी होता. मन इथे होतं पण भावना तिकडे होत्या, असं आपण म्हणू शकतो. बरोबर. असं होतं डेफिनेटली आणि त्यामध्ये मी पण सामील आहे. मी म्हणजे लोकांनाच दोष नाही देणार ह्या गोष्टीसाठी. मी स्वतः त्याबद्दल कारण एक तर मी प्रवास केला आहे. हा प्रवास मी बघितला आहे. त्यामुळे मी त्याची मनभावना समजू शकतो की तो काय सिच्युएशनमध्ये असेल. मी एक एक्सपिरियन्स ट्रॉफी उचलणारा माणूस आहे. त्याला नाही आहे तो एक्सपिरियन्स आहे. तर त्याला एक्सपिरियन्स तो मिळाला पाहिजेच होता. त्यामुळे ती एक गोष्ट आहे. प्लस त्याचं जे बॅकग्राऊंड आहे, सगळ्या गोष्टी आहेत, त्याला मिळणं खूप इम्पॉर्टंट होतं आणि स्वतःच्या हिमतीवरती मी म्हणायचो पण, की स्वतःच्या हिमतीवरती कर घर या गोष्टी. त्यामुळे ती एक गोष्ट पण होती. त्यामुळे तसं बघायला गेलं तर भावनिक मुद्द्यांवरून बघायला गेलं तर मला डेफिनेटली वाटत होतं आणि तिकडेच राहायला पाहिजे होतं. पण ॲज अ गेमर, ॲज अ प्लेयर ही एक शेवटची पोचपावती असते, की तुम्हाला ट्रॉफी मिळाली म्हणजे तुम्ही ती बाउंड्री जी लाईन आहे ती क्रॉस केली. तर ती एक पोचपावती म्हणून मला ट्रॉफी हवी होती. पण अदरवाईज आय एम व्हेरी हॅपी फॉर हिम. अगदीच. पण आता जेव्हा काय म्हणते, स्त्री शक्ती तुझ्या पाठीशी होती, त्या 3 देव्या ज्या पाठीशी आहे, तुझ्या नवरात्र आहे, घरी गेल्यानंतर बाबांकडे काय हट्ट केलं किंवा रडल्यात का, काय झालं? हो, खूप बोलतातच आहे, गप्पा चालल्या आहेत. पण कळतं मला ह्या गोष्टीमध्ये, की म्हणजे ती एक एक असते बाजू जी ॲज अ फादर 2 महिन्यामध्ये ते मिस करत होते आणि त्या ज्यावेळेला त्यांच्या समोरून येत होत्या, अगदी मुलींच्या तर अगदी आपसूक काहीतरी अचानक मिठी मारायची, बोलता-बोलता अचानकच हात पकडायच्या. तर ते कळून यायचं, की त्यांनी 2 महिने खूप मिस केले आहे. आणि खूप बरं वाटलं ह्या गोष्टी बघून, की तो एक जो काळ होता त्याच्यामध्ये समजून आलं, की रिलेशन्स किती इम्पॉर्टंट असतात माणसाला. अगदीच. पण जेव्हा घराच्या आतमध्ये पहिलं पाऊल ठेवलं, मी अभिजित सावंत म्हणून घरात जातोय आणि मी अभिजित सावंत म्हणूनच घराच्या बाहेर आलो पाहिजे. मला कोणताही टॅग नकोय माझ्यासोबत. जसा अरबाज 2 हा टॅग आहे, पाय पुसणं हा टॅग आहे. हा टॅग मला नकोय. नेहमी ती डिग्निटी जपण्याचा तू प्रयत्न केलायस. पण किती अंडर प्रेशर होतास तू हे सगळं करताना? कारण का काहीही बोललो, बाहेर माझ्या फॅमिलीला उत्तरं द्यायची आहेत किंवा मला अभिजित सावंत म्हणूनच जायचंय, हा एक मोटो होता. हो. नाही असं माझ्या मनात एकच विचार होता, की अ, कोणती अशी गोष्ट नाही करायची ज्यामुळे स्वतःला लाज वाटेल. किंवा स्वतःवरती आपल्यालाच वाईट वाटेल, की मी हे का केलं?
कधी आपण आयुष्यामध्ये पण कधी चुकून मागून अशा गोष्टी होतात ज्या गोष्टींना आपल्या स्वतःला फिर मग वाईट वाटतं की "अरे यार, मी असं कोणाला तरी बोललं नाही पाहिजे होतं किंवा असं वागलं नाही पाहिजे होतं." ती खंत नाही राहिली पाहिजे मनामध्ये. आणि तोच एक सगळ्यात मेन म्हणजे काय ते शेवटचा एक गोष्ट माझ्या होती डोक्यात. आणि मी ज्यावेळेला घरात घुसलो त्यावेळेला पण म्हटलं की ॲज अभिजित सावंत मी त्या घराच्या बाहेर आहे. पाऊल आत टाकल्यावरती मी एक घरातला सदस्य आहे. पण ज्यावेळेला परत बाहेर जाईन त्यावेळेला तो अभिजित सावंतचा कोट परत घालीन. मग तो घालताना परत ती प्राऊड फिलिंग असली पाहिजे. त्यामुळे गेम पण खेळताना एकच गोष्ट लक्षात होती की अशी गोष्ट नाही केली पाहिजे ज्यामुळे आपल्याला स्वतःला लाज वाटेल. मग ती बाहेर गेल्यावरती जो परत अभिजित सावंतचा कोट मिळणार आहे ती घालताना लाज नाही वाटली पाहिजे. त्यामुळे दोन्ही गोष्टी मनामध्ये होत्या की व्यवस्थित खेळा, व्यवस्थित राहा. अगदी म्हणजे ज्यावेळेला जान्हवीबरोबर भांडण झालं पण त्यावेळेला एक तो हाय पॉईंट होता की आता मी काय बोलू, तोंडातून काय शब्द निघेल. पण तो एक उद्रेक तो फक्त नॉईजमध्ये क्रिएट केला मी. शब्दांमध्ये नाही केलं. तर तशा पद्धतीने एक वेळा मॅनेज झाली गोष्ट. अगदीच. पण अभिजित बाहेर आल्यावर हा एपिसोड मला बघायचाच आहे किंवा हा पर्टिक्युलर इन्सिडेंट मला बघायचा आहे, असा कोणता आहे ठरवलंयस की आधी मला तो बघायचा आहे? मी नेहमी असा विचार करतो की जे मी केलं पाठी जर मला असं वाटतं की मी चुकीच्या गोष्टी केल्यात तर त्या मी बघायला जरूर बसेन. कारण माझ्या चुका मला सुधारायच्या आहेत. पण मला खूप प्राऊड फील होतं कधी-कधी स्वतःवरती आणि माझी म्हणजे बायको पण मला म्हणते, "अरे अभिजित तू काय खेळला? आम्हाला बिलकुल वाटलं नव्हतं की तू इतका चांगलं करशील शोमध्ये." त्यावरून कळतं की जे काय वागणूक आहे माझी ती मी व्यवस्थित राहिलोय. त्यामुळे आता पाठीच राहू दे. कारण उगाच मग त्याच्यामुळे काही आहेत असे लोकं ज्यांच्याबद्दल माझ्या मनात आता चांगली भावना नाही राहिली आहे. यू नो ती भावना अजून मला प्रबळ नाही करायची आहे. ते तिथपर्यंत सोडायचं आहे मला. तर ते परत अजून स्ट्राँग नाही करायचे. म्हणून ते बेटर आहे की ती तिथेच सोडून देईन आणि पुढचा प्रवास मी आता वेगळ्या पद्धतीने करेन. अगदीच. पण सगळ्या प्रेक्षकांच्या मनात एक खंत आहे. इंडियन आयडल झाल्यानंतर डायरेक्ट बिग बॉसमध्ये आला. मराठी प्रेक्षकांना खूप वाट बघायला लावतोस तू. आता इतके वर्ष तू पुढच्या प्रोजेक्टसाठी नाही घेणार ना? नाही, ऑफकोर्स नाही. आणि काय म्हणतात ते त्यावेळेला एक नवखा मुलगा आणि मग आपला प्रवास सुरू करताना कळत नव्हतं की काय होणार आहे, काय नाही होणार आहे. आत्ता मी ती गोष्ट होऊ देणार नाही माझ्याबरोबर. आपल्या हातात आलेली गोष्ट, आपल्या हातात आलेला ही संधी जी आहे, त्याचं मला आता सोनं करायचं आहे. आणि हा बिग बॉसचा प्रवास आता अजून चालू राहील असंच म्हणेन मी. अगदीच. आणि हॅशटॅग अभिजित लिहा. असं करण्यात काही हरकत नाही, कारण का झालंय सगळं. जिंकलायस. आणि जिंकत राहीन. आणि थँक्यू सो मच. जसा आहेस तसाच राहा. सगळ्यांनी गाणं गाऊन घेतलंय. खूप माइंडमध्ये विचार आहे, काय करू, कंटाळा येईल तुला, पण 2च लाईन. नक्की. गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना. हुलकेचा हुल तू इतके कळू दे थांबना. गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना. तुला माझा सावरू दे थांबना. थांबना थांबना. इथे एक स्वार्थ आहे. अभिजित सावंतला लाईव्ह गाताना बघण्याची मजा वेगळी आहे. सो थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.